दिलीप माने यांना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजपच्या कार्यालयासमोरच धरणं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध अशा आशयाची फेसबुक पोस्ट भाजपच्या अप्पासाहेब मोटे यांनी केली होती। दोन दृश्य आपण पाहतो आहोत। दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। या संदर्भात फेसबुक पोस्टही करण्यात आलेली होती। अप्पासाहेब मोटे यांनी फेसबुक पोस्ट केली। त्यानंतर आता भाजपच्या कार्यालयासमोरच भाजपच्याच कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं हे आंदोलन। कलंकित नेत्यांच्या भाजपमधल्या प्रवेशाला विरोध करणारे हे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या खाल्ल्यात, काट्या खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही जीवाचं रान केलंय। आणि ही जे वैभव आहे हे या सर्व कार्यकर्त्यामुळे वैभव आलेलं आहे। आणि जर या वैभवाचं जर शिखरावर हे वैभव जात असताना जर कुणी आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही। इथं कुठलाही नेता नाही, इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। गावगाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांना लाट्या खाल्ल्या, त्यांच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष केला, त्यांच्या विरोधात आतापर्यंत लाट्याकाट्या खाल्ल्या, तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय। आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला 100% विरोध करणार। कार्यकर्त्यांच्या घामावर, कार्यकर्त्यांच्या रक्तावर हा पक्ष वाढत असतो। त्या कार्यकर्त्यांची कदर होणे, त्यांचा विचार घेणे हे आवश्यक आहे। त्या लोकांनी जो पक्ष वाढवला आहे तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या, प्रथमतः त्यांचा पक्ष प्रवेश करत असताना या लोकांचा विचार घेणं हे अपेक्षित असतं। कोणताही पक्ष असू देतो, पण हे या ठिकाणी असं झालेलं दिसत नाही। एकीकडे गावीच्या गावे उद्ध्वस्त झालेले आहेत, पाण्याखाली गेलेले आहेत गावे, त्या ठिकाणी तुम्हाला बघायला यायला वेळ मिळत नाही आणि इथं तुम्हाला पक्ष प्रवेश करायला वेळ मिळतो। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि ही अतिशय चांगली परिस्थिती दक्षिण सोलापूरमध्ये असताना आणि 2014ला 29,000चं मताधिक्य, 2019ला तेवढंच मताधिक्य आणि 2024ला सोलापूर जिल्ह्यातलं सर्वाधिक 77,000चं मताधिक्य आमदार सुभाष बापू देशमुख साहेबांनी घेतलेलं असताना इतक्या मजबूत पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असताना मग पार्टीमध्ये नवीन प्रवेशाची आवश्यकता काय आहे? हे प्रवेश कशासाठी आहेत? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद कमी करण्यासाठी आहे? या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून या